पुणे महापालिकेच्या प्रभाग रचनेचा प्रारूप आराखडा जाहीर झालाय। आगामी महापालिका निवडणुकांसाठीच्या या आराखड्याच्या जाहीर होण्यानंतर अनेक प्रतिक्रिया उमटतायत आणि पुण्यात सर्वाधिक प्रतिक्रिया उमटतीये ती अजित पवारांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसकडून। आपल्यासोबत अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे दत्तात्रय धनकवडे आहेत, जे पुण्याचे महापौर राहिलेले आहेत। खरं तर तुम्ही भाजपसोबत मित्रपक्ष म्हणून आहात सत्तेमध्ये, या प्रभाग रचनेबद्दल नक्की आक्षेप काय आहेत? आक्षेप प्रभाग रचनेबाबत असे आहेत, म्हणजे माझा स्वतःचाच प्रभागाचं जर उदाहरण द्यायचं झालं तर त्याचे 4 तुकडे झाले। म्हणजे सगळीकडे एक एक तुकडा जोडून ठेवलेला आहे। म्हणजे अशा प्रकारच्या काही ठिकाणच्या प्रभाग रचना आणि त्याही फक्त एक्सटेंडेड एरियामध्ये। तुमचा प्रभाग कोणत्या भागातला आहे म्हणजे प्रेक्षकांसाठी? बालाजीनगर धनकवडी हा प्रभाग त्या ठिकाणचा होता। बालाजीनगरचा भागाचे 4 तुकडे केले। 2017 जो प्रभाग होता त्याचे 4 झाले। त्यामुळे काय होणार? त्याच्यामुळे प्रत्येक ठिकाणी थोडं मतदान डिवाइड होणार आहे। म्हणजे जे काय बल्कली होतं ते सगळीकडे थोडं विभागून टाकलेले फक्त त्यांनी। म्हणजे जे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रभाग होते काही, तर त्या प्रभागांची अशा प्रकारची तोडमोड केली। जो प्रभाग तुमचा आहे त्याच्यातून 2017ला तुमच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे आणखी नगरसेवक निवडून आले होते। माझ्या बरोबर प्रकाश कदम अशा आम्ही 2 जण आलो आणि 2 भाजपचे आलेले होते। पण आता तो डिवाइड आणखी कोणते प्रभाग आहेत पुणे शहरातले की असे तोडण्यात आले तुमच्या दृष्टीने? म्हणजे पुणे शहरामधले आता सुनील टिंगरे जे माजी आमदार आहेत आणि शहराचे अध्यक्ष आहेत, त्यांच्याही भागामधले काही प्रभाग तोडलेले आहेत। काही ठिकाणी आता हडपसरमध्ये 2 प्रभाग असे एकत्र केलेत की ज्या ठिकाणी 6 जे माजी नगरसेवक ते एकत्र आणलेले आहेत। मग त्याच्यामध्ये चुरस निर्माण होणार। विद्यमान नगरसेवक त्यांना 17ला निवडून आपसात लढवायचं असं झालेलं आहे। तर अशा काही गोष्टी त्या ठिकाणी घडलेल्या आहेत। म्हणजे आता याच्यामध्ये प्रभाग रचना अनैसर्गिकपणे सुद्धा काही ठिकाणी हद्दी त्या ठिकाणी घेतलेल्या आहेत। म्हणजे जेणेकरून रस्ते असले पाहिजेत, नाले असले पाहिजेत, ओढा असला पाहिजे, त्याचप्रमाणे नदी वगैरे अशा सीमारेषा असल्या पाहिजेत। काही ठिकाणी कंपाऊंड वॉल पकडलेले आहेत 2 बिल्डिंगच्या मधली कंपाऊंड वॉल जी असती ती सीमारेषा पकडलेली आहे। झालेले माझ्या जिथे झाले, माझ्या जिथे कंपाऊंड वॉल पकडलेली आहे आणि कंपाऊंड वॉलच्या ह्याच्यावरती प्रभाग तोडलेला आहे। म्हणजे अशा प्रकारे काही गोष्टी घडलेल्या आहेत। तर या बाबतीमध्ये आम्ही रीतसर ज्या ठिकाणी दाद मागायची तिथं मागूच आहेत, हरकती घेणारच आहोत। त्याच्यावरती पाहूयात काय होते आता। पण हे प्रशासनाने केलेलं काम आहे आणि प्रशासन म्हणजे निवडणूक अधिकारी तर निरपेक्ष आहेत असं सांगणं आहे त्यांचं। नाही, आता प्रशासनाने कोणी केलं? तर प्रशासनाने केलंय। प्रशासनावरती कोणाचा दबाव असेल काय असेल हे काही सांगू शकत नाही। कोणाचा असेल आता सांगू शकत नाही। तुमचाही पक्ष सत्तेमध्ये आहोत। आता याच्या वरच्या पातळीवरती काय निर्णय झाले त्याच्यावरती सगळ्या गोष्टी अवलंबून आहेत। म्हणजे कशा पद्धतीने निवडणुका पुढच्या होणार आहेत, काय होणार आहेत, याचे निर्णय वरच्याच पातळीवर ठरतील। तुम्ही म्हणताय की आता राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे शहरात किती 39-40 नगरसेवक आहेत? 42 तर मग बरेच असे प्रभाग आहेत की जिथे राष्ट्रवादी काँग्रेसचं प्राबल्य आहे, ते असे विभागले गेलेत असं तुमचं म्हणणं आहे? तर मग हे अजितदादांच्या कानावरती तुम्ही घालणार असालच? हे गोष्टी घालणारच आम्ही। ज्या गोष्टी घडलेल्या आहेत त्या शेवटी अजितदादा पक्ष नेतृत्व म्हणून अजितदादांच्या कानावर घालणारच आहोत आम्ही। मला जो प्रश्न आहे की तुम्ही पण सत्तेमध्ये आहात, अजितदादा देखील सत्तेमध्ये आहेत, अजितदादा पुण्याचे पालकमंत्री आहेत आणि पुण्याचं इतकं वर्ष त्यांनी नेतृत्व केलेलं आहे। मग ही प्रभाग रचना प्रशासनाकडून पुणे महापालिकेच्या होत असताना याची कल्पना नव्हती तुम्हाला अजितदादांना? या बाबतीमध्ये आता कसं असतं की शेवटी प्रभाग होत असताना आम्ही आमचे म्हणणे मांडलेले होते की याच्यामध्ये थोडं आपला विचार घेतला जावा किंवा काय। पण अजितदादांनी आम्हाला सांगितलं होतं की जे काय चाललंय ते व्यवस्थित चालेल काम। आणि आता जेव्हा मिटिंगला घेतील ते किंवा विचारतील त्यावेळेस आम्ही ह्या गोष्टी सांगू की असं घडलेलं आहे। त्यावरती आता झालं असेल असं तुम्हाला वाटतं? हे सांगू शकत नाही त्याच्यामध्ये कशामुळे झाले, काय झाले। नाही, मग हे प्रशासनाने जर केलं असेल तर त्यांनी काही विचार करूनच केला असेल, योग्य तोच निर्णय घेतला असेल? निर्णय योग्य तो घेतला असेल। आता त्यांचं म्हणणं जर तसं असेल, पण ज्या हद्दीत तोडल्या पाहिजेत त्या व्यवस्थितपणे तोडल्या पाहिजेत ना। म्हणजे जरी तोडायचे असेल तर रस्ते पकडले पाहिजेत, नाले पकडले पाहिजेत, कंपाऊंड वॉल नाही ना चालत।
असंही निवडणूक आयोगाने घालून दिलेल्या ज्या काही अटी आहेत शर्ती आहेत त्याचं पालन तर झालं पाहिजे. तुमचे मित्रपक्ष काय म्हणतात या सगळ्या प्रभाग रचनेबद्दल? आमचे मित्रपक्ष अजून त्यांचे काही कोणाच्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत आलेल्या नाहीयेत. भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांसोबत काय बोललात? असं काही नाहीये अजून. नाही अजून काही नाही. आता ही निवडणूक कशी आघाडीमध्ये युतीमध्ये एकत्र लढवायची की स्वतंत्रपणे राष्ट्रवादी काँग्रेस लढवणार? नाही याच्यामध्ये आता तुमची म्हणजे एकूण कार्यकर्त्यांची काय भावना? नाही कार्यकर्त्यांची भावनेपेक्षा शेवटी कार्यकर्त्यांची भावना केव्हा तयार होते? पक्ष नेतृत्व जो निर्णय घेईल तो कार्यकर्ता मानतात. त्यामुळे पक्ष नेतृत्वाने जो निर्णय घ्यायचा आहे त्या पद्धतीने कार्यकर्ते कामाला लागलेले असतात आणि तसं आता सगळेजण कामाला तर लागलेले आहेत. प्रत्येकजण प्रत्येकाच्या पक्षाचं काम तर चालू ठेवलेलं आहे. प्रत्येक प्रत्येकाने पक्ष वाढवायचं काम तर केलंच पाहिजे. नाही, आता ही जी काही प्रभाग रचना आहे याच्याबद्दल तुम्ही आक्षेप घेता आहात. तुम्ही म्हणजे तुमचा आक्षेपाला यासाठी महत्व आहे की तुम्ही सत्तेमध्ये देखील आहात. विरोधक तर ते नेहमी घेतच राहतात. तर यामुळं जे काही राजकीय फायदा तोटा कोणाला होईल तो होईल, पण जे सामान्य नागरिक आहेत की ज्यांची काही कामं असतात तर अशा काही वेगळ्या प्रकारच्या प्रभागांमुळं त्याच्यावरती काय परिणाम होईल का? त्याच्यावरती फार मोठा परिणाम होणार आहे. जे नागरिक जे काही मतदार आहेत ते जे एकत्र असताना त्यांची जी कामं व्हायची जी आता शेजारीच बघा काही भाग इकडे जोडलाय काही दक्षिणेला जोडलाय काही पूर्वेला जोडलाय असं जर झालं असेल तर थोडा भाग त्याला जोडला गेलेला असो. शेवटी जो कोणताही लोकप्रतिनिधी असतो तो ज्या ठिकाणी मोठा भाग असतो त्या भागावरती जास्त लक्ष असतं काम करत असताना. असे छोटे भाग जे जोडले असतात त्याच्याकडे दुर्लक्ष होत असतं. त्यामुळं हे नागरिक नक्कीच विकासापासून आणि पायाभूत सुविधांपासून वंचित राहतील असं मला वाटतं. हे सांगतायत पुण्याचे माजी महापौर. खरं तर स्थानिक स्वराज्य संस्थांचा उद्देश असतो स्थानिक पातळीवरचे लोकांचे प्रश्न सोडवले जाणं. मात्र 4 सदस्यीय प्रभाग रचनेमुळं पुण्यात एका प्रभागाची सरासरी मतदारसंख्या 84,000हून अधिक झालेली आहे आणि यामुळं या सगळ्यांचे प्रश्न या 4 सदस्यीय प्रभाग रचनेमध्ये सुटतील का? कारण इतकी मोठी जर मतदारसंख्या असेल तर या सगळ्या मतदारसंख्येला हे निवडून येणारे नगरसेवक न्याय देऊ शकतील का? एक ना अनेक प्रश्न आहेत. मात्र सुरुवात होती आहे ती अजित पवारांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसकडून घेण्यात येत असलेल्या या प्रभाग रचनेबद्दलच्या आक्षेपाने. कॅमेरामन अमोल गवाळेसह मंदार गोंजारी, एबीपी माझा, पुणे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.